श्री संत सद्गुरु बाळू मामा प्रसन्न. देव आज तुला सांगत आहेत, आज तुझा भाग्यवान दिवस आहे. कारण आज स्वतः देव तुझ्या समोर येऊन तुला कोणती तरी गुप्त गोष्ट सांगत आहेत. त्यामुळे तू हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. जर का हा तू संदेश पाहूनही दुर्लक्ष करशील तर तुला तुझ्या आयुष्यात देवांनी ज्या मोठ्या योजना तुझ्यासाठी राखून ठेवल्या होत्या त्या तू गमावशील. म्हणून आज हा संदेश शेवट जरूर देव म्हणतोय, तू इतर वेळी तुझा किमतीचा वेळ इतर वाईट गोष्टीत, वाईट कोणत्या तरी गोष्टीत घालवत असतो. मात्र तू फक्त तुझ्या देवाला अडचणीच्या वेळी हाक मारतो. म्हणून देव तुझ्याबद्दल नाराज आहे. देव म्हणत आहेत, आज मला तुझे 15 ते 20 मिनिट देऊन हा संदेश संपूर्ण ऐक. जर हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकशील तर तू भाग्यवान ठरशील आणि तुझ्या देवानी जे तुझ्यासाठी मोठे आशीर्वाद दिले आहे त्याचे आता दरवाजे पूर्णपणे उघडणार आहेत. म्हणून आज हा संदेश दुर्लक्ष करू नको. कारण आता तू तुझ्या जीवनात अधिक चांगल्यासाठी बदल अनुभवणार आहेस आणि लवकरच तुझ्यावर आता भरपूर नशिबाचा वर्षाव होणार आहे. म्हणून हा संदेश पाहूनही दुर्लक्ष करू नको. देव म्हणतो, तू माझ्यापाशी येतो, माझी पूजा करतो आणि माझ्या पुढे हात जोडतो, त्याची भरपाई तुझे देव नक्कीच करणार. कारण देव म्हणतो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, मी तुझा देव आहे, कोणता तरी माणूस नाही जो तुला धोका देईल. म्हणून कष्ट करत राहा, फळ देणारा हा मी उभा आहे, मी पाहत आहे. तू तुझ्या जीवनात कशा प्रकारे जीवनाचा खेळ खेळत आहेस. खेळ खेळत असताना मागे फिरून पाहू नको. कारण मागे मी थांबलो आहे सर्व सांभाळायला. अजिबात चिंता न करता जीवन जगत चल. देव म्हणतो, आज तुझे मला 15 ते 20 मिनिट देऊ शकतो का? जर आज मला तुझे 15 ते 20 मिनिट देतील तर मी तुझ्यावर प्रसन्न होईल. जर यावर सहमत असशील तर कमेंटमध्ये म्हण, होय बाळू मामा, मी तुमच्यासाठी माझा पूर्ण वेळ द्यायला तयार आहे. देव म्हणतो, माझी भक्ती केल्यानंतर आणि तुला अचानक प्रचंड यश आणि मोठ्या आशीर्वादांचा अनुभव हा नक्कीच येईल. मात्र माझी जेवढी भक्ती करतो त्याच प्रमाणात मेहनत देखील करायला मागे सरू नको. फक्त माझी भक्ती करण्यात काही अर्थ नाही. कारण जर तू तुझ्या जीवनात जेवढा तुला संघर्ष करायचा आहे तितका संघर्ष न करता मला यश येऊन मागशील तर नक्की मी तुला देणार नाही. मात्र तू तुझ्या जीवनात प्रचंड संघर्ष, प्रचंड मेहनत घेतला असशील तर नक्की माझ्या पुढे ये आणि हात जोड. मी नक्की तुला तुझे ते यश देणार. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझ्या देवाचे मन इतके मोठे आहे की वेळ आल्यानंतर तुला ज्या गोष्टी हव्या आहेत त्यापेक्षा जास्त तुला तुझा देव देत असतो. म्हणून हा संदेश दुर्लक्ष करू नको.
तुझा देव आता तुझ्या समोर थांबला आहे. देव म्हणतो, तू जर माझी भक्ती करत राहिलोस निस्वार्थ प्रेमाने आणि जब्बर मेहनत करत राहिलोस तर हे बघ मी तुला नक्की आशीर्वाद देईल. मात्र त्यासाठी तुझी वेळ जेव्हा येईल तेव्हा मी तुला सर्व काही देईल. फक्त बिंदास्त आयुष्य जग, कारण तुला त्या आता सर्व गोष्टी भेटतील ज्या तुला हव्या आहेत आणि कल्पना देखील केला नसशील अशा सर्व गोष्टी मी तुला देईल. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, शेवटी जेव्हा हा दिवस येईल तेव्हा मी तुला एक आश्चर्यकारक आशीर्वाद देईल ज्यामुळे तुझं जीवन अक्षरशः पूर्णपणे बदलून जाईल. मात्र तो दिवस तेव्हाच येईल जेव्हा तू प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ प्रेमाने माझी भक्ती करत राहशील आणि प्रामाणिकपणे काम करत राहशील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, देव म्हणतो तुझ्याकडे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीमध्ये समाधान मानून अजिबात घेऊ नको. जर तुझ्यामध्ये मेहनत संघर्ष करण्याची जिद्द असेल तर तू अजिबात आहे त्यामध्ये समाधान मानून घेऊ नको. मात्र एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, डोक्यात तुझ्या मनात हाव मनाची गोष्ट ही काढून टाक. देव म्हणतो, अरे दुःख संपायला फार वेळ लागणार नाही. अश्रू थांबतील आणि नवीन संधी तुझ्या आता वाटेला येतील, कारण माझा हात तुझ्या डोक्यावर आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आता तुझ्यासोबत मोठा पैशाचा चमत्कार घडणार आहे. विश्वासाच्या कृतींचा परिणाम म्हणून तुझे जीवन वेगाने बदलणार आहे. तो वेग आतापासून सुरू होत आहे. जर इतका संदेश ऐकला असतील तर कमेंटमध्ये मामा माझा पाठी राखा असं कमेंट कर. देव म्हणतो अजून 5 ते 6 मिनिट देऊन हा संदेश मनापासून ऐक आणि जर तुला तुझ्या मामांसाठी खरोखरच वेळ असेल तर हा संदेश शेवट पाहायला विसरू नको. देव म्हणतो तू ज्या काही कल्पना मनामध्ये साठवून ठेवल्या आहेस त्या कल्पना मला आधीपासून ठाऊक आहेत आणि त्या कल्पना आता पुढील येणाऱ्या आठवड्यात मी सत्यात देखील उतरवणार आहे. त्यासाठी तुला हा संदेश पूर्ण ऐकावा लागेल. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आयुष्यात मोठं काहीतरी बनायचं असेल तर तुला तितकी मोठी मेहनत ही घ्यावीच लागेल. त्याशिवाय काहीही शक्य नाही. आता तुझ्यामध्ये बदल घडव. जर तुला तुझी वेळ खरोखर बदलायची असेल तर बदल तुझ्यामध्ये देखील घडव, कारण तुझ्यामध्ये काहीतरी एक मोठी तुझी चूक होत आहे. याच कारणामुळे तुला कोणीही बाहेर भाव देत नाही. आता तुझ्यामध्ये काहीतरी बदल घडवण्याची वेळ आता आलेली आहे. तुझ्यामध्ये संयम ठेवायची, जिद्द ठेवायची, हिम्मत ठेवायची, या सर्व गोष्टी तुझ्या मनात असू दे. या 3 ते 4 गोष्टी जर तुझ्या मनात, तुझ्या हृदयात असतील, तुझ्या शरीरात, तुझ्या अंगात बळकटपणे असतील तर नक्की तुला कोणतीही शक्ती यशस्वी होण्यापासून रोखू शकणार नाही. जर का तुला खरोखरच शून्यातून विश्व निर्माण करायचे असेल तर तुझी जिद्द अंगी असली पाहिजे. जिद्द नावाची गोष्ट जर तुझ्या अंगी असली तर नेहमी लक्षात ठेव तू यशस्वी
होत जातो आणि तोच खरा कर्तृत्ववान असतो, ज्याला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ओढ लागलेली असते. देव म्हणतो, मी तुला एक चावी दिली आहे. ती चावी तुला नाहीतर या संपूर्ण ब्रह्मांडातील लोकांना मी दिली आहे. प्रत्येक व्यक्तीला मी ती चावी दिली आहे आणि ती चावी नशिबाला देखील हरवू शकते. ती चावी कोणती आहे आज मी तुला सांगणार आहे. त्यामुळे हा संदेश शेवट ऐकत चल. देव म्हणतो, मी तुला यशस्वी होण्याची म्हणजेच नशिबाला देखील हरवण्याची चावी दिली आहे. ती चावी, त्या चावीचे नाव कष्ट आहे. कष्ट नावाची चीज चावी मी प्रत्येकाला दिली आहे. फक्त जो व्यक्ती त्याचा उपयोग करतो तोच खरा चावीचा आदर करतो आणि मी दिलेल्या चावीचा नेहमी आदर करत चल. जर तू ती चावी आळस बाळगून टाकून देशील तर मी पुन्हा तुझ्या पाठीमागे उभा राहणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आयुष्य कठीण आहे, पण तक्रारी करून ते सोपे अजिबात होणार नाही. म्हणून नेहमी प्रयत्न करत चल. प्रयत्न जो व्यक्ती करतो त्याची हार ह्या जीवनात होणे शक्य नाही. म्हणून तुझ्यावर विश्वास, तुझ्या देवांवर विश्वास ठेव आणि तुझे काम जोराने सुरू ठेव. आता तुला त्या सर्व गोष्टी मिळणार आहे ज्या गोष्टी तुला खरोखर समोर हव्या आहेत. त्या गोष्टी आता तुला जल्दीच भेटणार आहे. त्यासाठी मामांचा संदेश हा शेवटपर्यंत ऐकायला विसरू नको. देव म्हणतो, तुझ्या जीवनामध्ये सध्या जे काही दुःख आहे त्या दुःखांमध्ये देखील तुला हसावं लागतं, कारण वेळ तर सर्वांचीच बदलत असते आणि तुझी वेळ तर आता नक्कीच बदलणार आहे, कारण तू देवांसाठी पूर्णपणे वेळ देत जात आहेस. देव म्हणतो, माझी प्रेमळ निस्वार्थ मनाने, निस्वार्थ प्रेमाने माझे नाव ओठावर तुझ्या आहे. म्हणून मी आता तुझी ती वेळ नक्की सत्यात उतरवणार आहे. जर तू याबद्दल सहमत असशील तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला अजिबात मागे सरू नको. देव म्हणतो, जर तुला दुःखामध्ये सुद्धा हसता आलं तर तुझं आयुष्याचं सोनं होईल. आणि राग तर प्रत्येकाची होणारच आहे. जरा आयुष्यात सोनं पण होऊन बघ. किंमत तुला देखील येईल जेव्हा तू दुःखात देखील हसून त्या दुःखांना सामोरे चल, त्या दुःखांना हरव. नक्की जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. देव म्हणतो, सतत विचार करणं थांबव, सतत रडणं थांबव. जीवनामध्ये तेच लोक यशस्वी होत असतात ज्यांना पाहून लोक म्हणतात हे आयुष्यात काहीच करू शकत नाहीत. मात्र तेच लोक आयुष्यात लोखंडाचं सोनं करत असतात. नेहमी ही गोष्ट लक्षात ठेव, तुझं आयुष्य सध्या लोखंड आहे, मात्र त्याला सोनं कशा प्रकारे बनवायचं, सोन्यासारखी किंमत कशी आणायची हे मात्र तुझ्या हातात आहे आणि तुझ्या प्रयत्नांना साथ देणं माझ्या हातात आहे. म्हणून कधीही एक गोष्ट लक्षात ठेव, जीवनात कोणाचाही विचार मनात आणू नको. तुझ्या पद्धतीने आयुष्य जग. नक्की आयुष्यात काही देखील तुला देव कमी पडू देणार नाही. हा संदेश पुढे ऐकत चल. मोठा अनुभव तुला येईल, मोठा अनुभव सतत तुझ्या आयुष्यात होईल. म्हणून हा संदेश पुढे ऐकत चल. जर हा संदेश पुढे चालून ऐकशील तर नक्की देव तुझ्यावर प्रसन्न होईल. देव म्हणतो, राग कोणत्या व्यक्तीला येत असतो तुला ठाऊक आहे का?
जो व्यक्ती स्वतःच्या वेदना, मनातील वेदना, दुःख स्पष्टपणे दुसऱ्यांना सांगू शकत नाही, त्या व्यक्तीला राग खूप जास्त प्रमाणात येत असतो. जर यामधला तू देखील असशील तर नक्की समजून जा, तू रागीट स्वभावाचा आहेस आणि इतका पण रागीट स्वभाव करून घेऊ नको, ज्या कारणामुळे कोणाचे तरी नाहीतर स्वतःचेच नुकसान करून घेतील. म्हणून आताच स्वतःमध्ये बदल घडव. आता तुझ्या येणाऱ्या आठवड्यामध्ये तुझे सर्व स्वप्न सत्यात उतरणार आहे. जर तू खरोखर मेहनत केला असशील तर तुझे सर्व स्वप्न आता स्वतः देव पूर्ण करणार आहे. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि राग आणि वादळ समान आहे, ते शांत राहिल्यानंतरच एखाद्याला समजते की किती प्रमाणात नुकसान झाले आहे. म्हणून राग तुझ्या मनातून काढून टाक, मगच तुझे नुकसान होणार नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, देव म्हणतो जर तुला एखादे काम करण्या अगोदरच त्याची चिंता सतत तुझ्या मनात ढवळू लागत असेल, ती चिंता इतर चिंता नसून त्या गोष्टी त्या क्षेत्रात पडण्याची. म्हणजे एखादे काम तुला करायचे आहे, मात्र त्याआधीच जर तुझ्या मनात सतत एकच विचार घुमटू लागला, तो विचार म्हणजे तू पडण्याचा, त्यामध्ये यशस्वी न होण्याचा, तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तू जर जास्त प्रमाणात हा विचार करशील तर तू स्वतःच्या पायावर उभे राहू शकणार नाही. देव म्हणतो हे मात्र नक्की आहे, एखादे काम करण्या अगोदर प्रत्येकाला पडण्याची भीती ही येतच राहते, मात्र जो जिद्दीने स्वतःच्या विश्वासाने पुढे चालत जातो तो व्यक्ती केव्हाही आपल्या आयुष्यात स्वतःच्या पायावर उभे राहू शकतो. म्हणून ज्या वेळेवर वाईट सवय तू बदलणार नाहीस तर लवकरच ती सवय तुझे जीवन खराब पण प्रमाणे बदलून टाकेल. वेळ अजून गेलेली नाही, तुझ्या वाईट सवयी थांबव, तुझ्या आयुष्यावर, तुझ्या भविष्यावर लक्ष केंद्रित कर आणि आयुष्यात मोठे हो. देव तुला नक्की तुझ्या प्रयत्नांना साथ देईल, कारण देवाला तुझ्यावर विश्वास आहे. तू देवासाठी आणि तुझ्यासाठी वेळ हात देत जातो. हा संदेश इतका ऐकला असशील तर कमेंटमध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा इतका वेळ दिला आहे. देव म्हणतो आता तुझा आळस झटक आणि कान उघडे ठेवून अजून पुढे हा संदेश ऐकत चल, मोठा अनुभव येईल. आता नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव, देव म्हणतोय मी तुला काही अशा गोष्टी सांगणार आहे, त्या गोष्टींना तू समान समज, त्या गोष्टी आहेत. प्रथम गोष्ट सुख आणि दुःख, आणि दुसरी गोष्ट मान आणि सन्मान, आणि तिसरी गोष्ट आहे स्फूर्ती आणि निंदा, आणि चौथी गोष्ट आहे लाभ आणि हानी, आणि पाचवी गोष्ट आहे प्रिय आणि अप्रिय. ह्या गोष्टी जर तू तुझ्या जीवनात समान समजशील तर नक्की आयुष्यात तुला कोणीही यशस्वी होण्यापासून रोखणार नाही. किती वेळेस नेहमी चांगले माणसं, चांगला व्यक्ती ह्या आयुष्यात शोधत राहतील, असंच तुझ्या आयुष्याची किमती वेळ अशीच तू वाया घालवत आहेस. आता ते करणं थांबव. प्रत्येक चांगला माणूस जीवनात शोधणं थांबव. तू स्वतः तुझ्यात बदल घडव आणि स्वतः चांगले हो. 100% कोणीतरी तुला देखील शोधत येईल.
प्रत्येक वेळेस दुसऱ्यांची चूक काढत बसू नको, कारण त्यांची चूक त्यांना भोगावी लागते आणि तू जर त्यांचा विचार करत राहशील तर ती चूक तुला भोगावी लागेल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आणि आयुष्यात कितीही मोठे अडथळे आले आणि ते अडथळे आल्यानंतर नशिबाचा खेळ अजिबात म्हणू नको. देवाने एक खूप चांगली आणि मौल्यवान गोष्ट म्हटली आहे. ती गोष्ट म्हणजे देव म्हणतो, प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या आयुष्यात नशिबावर अवलंबून राहणे हे योग्य नाही, कारण नशिबाचा भाग हा जीवनात केवळ 1% असते आणि बाकीची 99% ही प्रत्येक व्यक्तीची मेहनत असते. म्हणून नेहमी नशिबाला आणि तुला दोष देणं थांबव. आयुष्यात मेहनत केल्याशिवाय तुला काहीही प्राप्त होणार नाही, ही गोष्ट नेहमी तुझ्या लक्षात असू दे. देव म्हणतो, ज्याचा सध्या वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ हा उज्ज्वल असणार आहे. म्हणून प्रयत्नवादी तुझा वर्तमान काळ असू दे, कारण भविष्यकाळ तुझा उज्ज्वल होण्यासाठी तू पूर्णपणे मेहनत वर्तमान काळात करत असतील तर भविष्य काळात तुझा काळ उज्ज्वल होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. जीवनात प्रयत्न करत चल, कारण सुरुवात ही नेहमी कठीण असते, मात्र पुढे चालत गेल्यानंतर समजेल की रस्ता कसा आहे आणि रस्ता समजल्यानंतर तुला तुझे जीवन नेहमी सोपं वाटेल. म्हणून कोणत्याही क्षेत्रात प्रयत्न करत चल, प्रयत्नाशिवाय काहीही शक्य नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, आयुष्य जगत असताना तुला पतंगासारखे व्हावे लागेल, कारण वाऱ्याची दिशा ही बदलू शकत नाही, मात्र पतंग हा निश्चित स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतो, नियंत्रित करू शकतो. त्याचप्रमाणे तुला तुझ्या आयुष्यात कितीही मोठ्या अडचणी आल्या, त्या अडचणींना सावरण्यात तुझ्यामध्ये नियंत्रण ठेवण्यासारखी क्षमता असायला हवी. जर ती क्षमता तुझ्यामध्ये नसेल तर आताच मोठा तुझ्यामध्ये बदल तुला घडवावा लागेल, याशिवाय काही शक्य नाही. अहंकार हा वाऱ्यासारखा असतो, फक्त फरक एवढाच असतो की वाऱ्याने झाडाची पाने तुटतात आणि अहंकाराने जवळची माणसे तुटतात. म्हणून अहंकार बाळगणे थांबव, कारण जीवनात तुला देवाने जेवढं दिले आहे तेवढ्यात तू समाधान मानून आयुष्य जगत चल. देव तुला आज लाख मोलाचा सल्ला देत आहे. लक्षपूर्वक तो सल्ला लक्षपूर्वक ऐक. देव म्हणतो, जेव्हा तुला सुख मिळत असतो तेव्हा ते सुख उपभोगायचं असतं, ते मिळवत बसायचं नसतं. आणि झालंच दुःख तर ते पचवायचं असतं, ते गिरवत नाही बसायचं. तुझ्या अडचणी आल्या तुला जीवनात तर लढायचं, पळून जायचं नाही. मिळालंच तर प्रेम तर जवळ करायचं, त्याचा हिशोब नाही मांडत बसायचं. आणि दिलंच आहे जीवन तर जगायचं, उगाच दिवस नाही ढकलत बसायचं. देव आज तुला ह्या संदेशाद्वारे लाख मोलाचा हा सल्ला दिला आहे. तू आता सुखासाठी धडपड हवी, पण त्या सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असावी. देव तुला हा लाख मोलाचा सल्ला या संदेशाद्वारे देवाने तुला दिला आहे. याचा अर्थ असा होतो, तू तुझ्या जीवनात नेहमी आनंदी राहत चल. कितीही मोठे दुःख आले तरी त्यांना सावरण्याची, त्यांना सामोरे जाण्याची तुझ्यामध्ये जिद्द बाळग. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तुझा देव तुझ्या पाठीशी
कोणत्याही परिस्थितीत सोबत असतो. फक्त तो देखील पाहत असतो की तू कशा प्रकारे तुझ्या दुःखांना सामोरे जात आहेस. म्हणून आता जास्त चिंता करणं थांबव. हा संदेश कितका पाहिला आहे? जर पूर्ण पाहिला असशील तर कमेंट मध्ये जरूर म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा किमतीचा पूर्ण वेळ दिला आहे असं जरूर सांग. आणि संदेश कितका ऐकला आहे हे कमेंटद्वारे जरूर सांग. देव म्हणतो माझे संदेश तू जर लक्षपूर्वक ऐकशील आणि हे जीवनात जेव्हा तुला अडचण येईल तेव्हा माझे संदेश तू तुझ्या मनातून बाहेर काढशील, तेव्हा नक्की ते माझे संदेश तुझ्या देवांचे वाक्य तुला त्या अडचणीपासून तुझा बचाव नक्की करतील. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. फक्त ऐकून पुन्हा सोडून देणे ह्याला विश्वासघात म्हणतात. म्हणून हे नेहमी लक्षात ठेव. संदेश ऐकल्यानंतर नेहमी त्या गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या गोष्टी खरोखर जीवनात करत चल. देव म्हणतो वेदनाच्या ओझ्यासकट ज्याला खळखळून हसायला येतो तोच खरं आयुष्य पलटून टाकणारा बाजीगर असतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. एक सुंदर आणि चांगली एक कविता आहे. ती कविता ऐकून तू संदेश पाहणे थांबवू शकतो. ती कविता आहे फक्त तू खचू नको. ही कविता एकदा ऐक आणि संदेश पाहणं तू थांबवू देखील शकतो. ही कविता फार सुंदर आहे. म्हणून शेवट एक नक्की तुला आयुष्यात याचा मोठा फायदा आणि अनुभव येईल. संधी मिळेल तुलाही लगेच हिरमसू नको. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नको. प्रेम तुझ्यावर करणारे कितीतरी लोक आहेत. तुझ्यासाठी जोडणारे खूप सारे हात आहेत. अरे अशाच आपल्यांसाठी तूही थोडं हसून बघ. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नकोस. उठ आणि उघड डोळे, पहा जरा जग. प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी असेच. थोडे नाही म्हणून उगाच कुडत बसू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नको. सामर्थ्य आहे हातात जर स्वप्ने डोळ्यात घेऊन चल. परिस्थितीशी भिडवून छाती दोन हात करत चल. विजय हा तुझाच असेल जेव्हा मागे वळून बघू नकोस. आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त तू खचू नको. खचू नको ह्या शब्दाचा अर्थ तुला समजलाच असेल. कितीही मोठे दुःख आले तरीही तू आता त्या दुःखांना सामोरे जाण्याची हिम्मत बाळग. खचशील तर आयुष्यात चांगले आयुष्य जगण्याचे सामर्थ्य तुझ्यात राहणार नाही. म्हणून अजिबात जीवनात खचू नको. देव म्हणतात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. लढाई म्हणायची गोष्ट ही स्वतःला लढावी लागते. बाकीचे सर्व फक्त तुला सल्ला देत असतात. बाकी लढाई ही तुलाच करावी लागते. अरे एकदा बघ, फुलाने अपेक्षा केली का कधी काट्याकडून आधाराची? आणि जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? किनाऱ्याला वाटली का कधी भीती समुद्राच्या पाण्याची? कधी वाऱ्याने संगत धरली का शेवटपर्यंत पाचोळ्याची? अशीच लढाई आहे रे आपल्या आयुष्यात, तुझ्या जीवनात. फक्त एकट्यानेच लढ आणि ते जिंक. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. जीवन हा तुझा लढाईचा एक खेळ आहे. त्या खेळामध्ये जर तू खरोखर यशस्वी होशील तर ती लढाई तू जिंकशील आणि तू जीवन देखील जिंकशील. बाळू मामा तुला आज म्हणत आहेत, तू मला किती वेळ देऊन हा संदेश ऐकला आहेस
ही कमेंटद्वारे जरूर सांग. जर तू पूर्ण संदेश ऐकला असशील तर कमेंट मध्ये म्हण, बाळू मामा मी तुमच्यासाठी माझा पूर्ण किमतीचा वेळ दिला आहे असं जरूर कमेंट कर. देव म्हणतात, मनाची आणि स्वभावाची सुंदरता तुला ठाऊक आहे का? एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, शरीराची सुंदरता वयाबरोबर संपते आणि तर मनाची सुंदरता शेवटपर्यंत टिकून राहते. शरीराला वय असतं, मनाला ते कधीच नसतं. शेवटी काय, तू व्यक्तीच्या स्वभावाच्या प्रेमात असतो, शरीर तर निमित्त मात्र असतं. माणसाच्या स्वभावात गोडवा, शालीनता, प्रामाणिकपणा आणि विनयशीलता असेल तर त्याची काही क्षण जरी सोबत मिळाली तरी ती हवीशी वाटतात. म्हणूनच बाहेर लक्ष दिव्यांची सुंदर आरास असूनही देवघरातील समीच्या तेजापुढं आपण नतमस्त होतो. आयुष्यात अशी माणसं कधी भेटली तर त्यांच्यावर जीवापाड प्रेम करावं. आपल्या आवडत्या माणसाचं आपल्यासोबत असणं ही आयुष्यातील सगळ्यात मोठी कमाई आहे. ती प्रत्येकाच्या वयाला येतेच असं नाही. आजकाल अशी माणसं भेटतात तरी कुठे. नशीबवान कधी भेटलीस तर हळूवार जतन करून ठेवावीत. कदाचित पुन्हा भेटतील न भेटतील. म्हणून मनाची आणि स्वभावाची सुंदरता तुझ्या मनात असेल तर तू कुठेही माघार पडणार नाही. देव म्हणतो, जीवनाचे सार काय आहे तुला ठाऊक आहे का? जन्माला आला आहेस, थोडं जगून बघ. जीवनात दुःख खूप आहे, थोडं सोसून बघ. चिमुटभर दुःखाने कोसळू नको. दुःखाचे पहाड चढून बघ. यशाची चव चाखून बघ. अपयश येतं निरखून बघ. डाव मारणं सोपं असतं, थोडं खेळून बघ. घरटं बांधणं सोपं असतं, थोडी मेहनत करून बघ. आणि जगणं कठीण, मरणं सोपं असतं. दोन्हीतल्या वेदना झेलून तर बघ. जीवन एक कोडं असतं, जाता जाता एवढं सोडून बघ. नक्की देव तुला यामध्ये साथ देईल. अरे, जीवनात कितीही मोठ्या अडचणी आल्या तर त्या अडचणींना सामोरे जाण्याची तुझ्यामध्ये जिद्द पाहिजे. जर तू तुझ्या अडचणींना भेऊन एका जागी बसशील तर तू नक्की जीवनात काही देखील करू शकणार नाहीस. म्हणून एक गोष्ट आत्तापासूनच तुझ्या लक्षात घाल की तू तुझ्या आयुष्यात नेहमी काहीतरी करण्याची धडपड कर. नक्की आयुष्यात यशस्वी होतील. देव म्हणतात, तुझ्या जीवनात जे वादळ येत असतात ते वादळ तुला नष्ट करण्यासाठी नाही तर तुझे संकट, तुझे दुःख नष्ट करण्यासाठी येत असतात. कारण ते तुझा सुखाचा रस्ता मोकळा करण्यासाठी येत असतात. म्हणून प्रत्येक वेळी तुला वादळ आले, तुला अडचणी आल्या म्हणून त्यांना भेऊन घरात बसणं थांबव आणि त्यांना सामोरे जा. नक्की आयुष्यात यशस्वी होतील. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, समर्थक कमी झाले तरी चालतील पण विरोधकांची गर्दी कमी होता कामा नये. कारण तुझ्या प्रगतीत विरोधकांचा सिंहाचा वाटा असतो, जे प्रत्येक वेळी देवाकडे प्रार्थना करत असतात की ह्याला यश मिळू नये. अशा अनेक प्रकारे तुझ्यासाठी लोक झटत असतात, ते विरोधक असतात. म्हणून त्यांची गर्दी करणे थांबवू नको. तुला जितके विरोधक येतील तितकं तू आयुष्यात काहीतरी करून दाखवशील. आणि कधीही हार मानू नको. तुझ्या मनाप्रमाणे
सर्व काही होत नाही असू दे म्हणून हार नसते मानायची. लक्षात ठेव, जे जीवन तू आता जगत आहेस ते कितीतरी लोकांचे एक स्वप्न आहे. आणि हार किंवा जीत नक्कीच असते, पण प्रयत्न करून हारणारा कायमचा लूजर तर ठरत नसतो ना. जीवनात खूप वेळा तुला वाटेल की हे शेवटची संधी आहे, ही शेवटची संधी होती, आता काही देखील होऊ शकणार नाही. तर तीच खरी सुरुवात करण्याची मोठी संधी असते, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. बाळू मामा म्हणतात, माझ्या भक्ताला मी कधीही एकटं पडू देत नाही. त्याच्या प्रत्येक दुःखात मी त्याला साथ देत असतो आणि सुख तर ती त्याच्या मेहनतीने स्वतः आणत असतो. मी त्याला आशीर्वाद देत असतो आणि ज्याच्या डोक्यावर मामांचा हात असतो तो व्यक्ती कधीही जीवनात मागे पडत नसतो. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. मात्र मामांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुला कष्ट देऊन मामांचे शब्द, मामांचे विचार ऐकायला पाहिजे. मामा म्हणत आहे, जर तू हा संदेश खरोखरच पूर्ण ऐकत असतील तर कमेंटमध्ये बाळू मामा मी मनापासून तुमचे संदेश पूर्ण ऐकत आहे असं जरूर म्हण. जर तुला पूर्ण वेळ नसेल संदेश ऐकण्यासाठी तर एक काम करू शकतो, आता संदेश अर्धा आणि पुन्हा रात्री तुला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अर्धा नक्की ऐकू शकतो. मात्र हे संदेश ऐकणं थांबू नको, कारण जर हे संदेश ऐकणं तू थांबवशील तर तू नक्कीच तुला जीवन जगण्यास प्रेरणा मिळणार नाही. आणि बाळू मामांचे शब्द असे असतात, ते अजून खोटे ठरले नाहीत आणि ते कधी ठरणारही नाहीत. बाळू मामांची अगम्य शक्ती तुला प्रत्येक संकटातून बाहेर काढेल, ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. आता तुझे दिवस येण्यास सुरुवात झालेली आहे. आता प्रत्येक संकटावर तू मात कर आणि प्रत्येक सुख तुझ्या नावावर करून घे, कारण तू तुझ्या जीवनात पूर्णपणे कष्ट करत आहेस, मला ठाऊक आहे. म्हणून मी स्वतः आता तुझे पूर्ण आयुष्य बदलण्यासाठी इथे तुझ्या पुढे आलो आहे. या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नको. जर तू हे चॅनल सबस्क्राईब करशील तर तुला बाळू मामांचे संदेश सर्वप्रथम मिळत जातील. म्हणून चॅनल सबस्क्राईब कर. देव म्हणत आहेत, छत्री पावसाला थांबवू शकत नाही, पण पावसात थांबण्याचे तिचे धाडस नक्कीच असते. नक्की देऊ शकते ती छत्री तोंड पावसाला. आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाही, पण संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकतो. देव म्हणतात, प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीतून तुला काही ना काही एक नवीन गोष्ट शिकायची असते. ती गोष्ट जर तू मनापासून शिकशील तर जीवनात पुढे जे तुला अडचणी येतील त्या अडचणीचे उत्तर तुला ठाऊक असते आणि त्या अडचणी तू सहजपणे पास होऊन जातील. ही नेहमी गोष्ट लक्षात ठेव. कितीही अडचण आली तर त्या अडचणीमधून काहीतरी शिकण्याची गोष्ट असते आणि ती गोष्ट शिकायची इच्छा असणे गरजेचं नाही, त्यासाठी जिद्द पाहिजे असते. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. देव म्हणत आहेत, काही देखील झाले तरी तुझा यशाचा मार्ग आता सोडू नको. संकटे आली, अडचणी आल्या, विरोध झाला, अपमान झाला आणि चेष्टा आणि धक्का मस्करी केली, अडवले, थांबवले, काही हो, चांगल्या कामात निर्लज्ज व्हा. मान सन्मान आणि इगो, मोठेपणा, अहंकार आता सर्व सोडून द्या. फक्त ध्येय गाठणे लक्षात ठेवा. शेंडी तुटोवा, प्रारंभी ध्येय
गाठायचे म्हणजेच गाठायचे ही गोष्ट आता लक्षात ठेवा. असं प्रत्येक वेळी मला जमणार नाही आणि मी करू शकणार नाही हा विचार मनात तर आणूच नका. आणि यश जरी असला तरी त्याला होईल तितके दुर्लक्ष करायला शिका. कारण तुम्ही जर तसा नकारात्मक विचार मनात आणत राहाल तर जीवनात यशस्वी होणे तुमच्याकडून शक्य नाही. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, देव म्हणतात हे जीवन असेच आहे, ह्या जीवनाचा रस्ता असाच आहे. तुला अडचणी, तुझ्या समोर गतिरोधक आल्यानंतर ते आल्यानंतर कशा पद्धतीने चालायचं तुला समजल्यानंतर तू आयुष्यात कोणत्याच गोष्टीत कमी पडणार नाहीस. म्हणून आता यशस्वी होण्यासाठी तुझी यशस्वी होण्याची इच्छा अपयशी होण्याच्या भीतीपेक्षा अधिक प्रबळ कर. कारण तुला आता यशस्वी व्हायचे आहे. म्हणून तुझे मन प्रबळ कर, तुझे शरीर प्रबळ कर. देव तुला प्रत्येक अडचणीत साथ देत असतो. फक्त तुला देवांची साथ कशी घ्यायची तुला समजले पाहिजे. ती गोष्ट म्हणजे जर तू प्रत्येक वेळी नशिबावर अवलंबून राहशील तर देव तुला साथ कसा देईल. कारण नशीब म्हणायची गोष्ट जीवनात तेव्हाच कळते तुला जेव्हा तू जीवनामध्ये नेहमी वाईट कर्म करत असतात तेव्हा तुला समजेल की तुझ्या जीवनात काय घडत आहे. म्हणून जर वाईट घडत आहे तर तुझा कर्माचा खेळ आहे. ही कर्म जसे असतील तसं तुझं जीवन असेल. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. कितीही मोठ्या अडचणी आल्या तर आता बेहू नको. कोणतीही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. ही गोष्ट मनात फिट करून ठेव. शेवटपर्यंत जो व्यक्ती प्रयत्न करत राहतो त्यांनाच यश प्राप्त होत असते. देव म्हणत आहे तू हा संदेश किती ऐकला आहेस हे कमेंटद्वारे जरूर सांग. आणि जर संदेश अर्ध्यावर सोडून गेला असशील तर नक्की तुला जीवनात ते सर्व भेटू शकणार नाही जे तुला हवं आहे. मात्र कोणत्या कारणास्तव तू संदेश सोडला असशील तर काही होणार नाही. मात्र तू आळस बाळगून जर संदेश ऐकणे थांबला असशील तर एक गोष्ट आताच मनामध्ये घाल. तू आळस पूर्णपणे फटकला नाहीस. तो आळस फटक नक्की तुझ्यावरची धूळ निघून जाईल. देव म्हणत आहे पाण्यापेक्षा तहान किती आहे याला जास्त किंमत असते आणि मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते. या विश्वामध्ये या ब्रह्मांडामध्ये नाते तर सगळे जोडतात पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते. आणि तू जर एखाद्याचा विश्वासघात करत असशील तर आताच एक गोष्ट लक्षात ठेव, तो विश्वासघात करणं तुला एक दिवस महागात पडेल. जेव्हा तुला अडचण येईल तेव्हा कोणीही तुला आवरण्यासाठी आणि सावरण्यासाठी येणार नाही. देव म्हणत आहेत हा तुला ऑनलाईनवर आलेला संदेश खोटा वाटत असला तरी हा संदेश खोटा अजिबात नाही. कारण ह्या संदेशाद्वारे स्वतः बाळूमामा तुला तुझ्या आयुष्यात कोणत्या प्रसंगात कशा पद्धतीने तुला वाईट प्रसंग दूर करायचे आहेत हे सांगत आहेत. म्हणून हे संदेश नेहमी मनापासून ऐकत. देव म्हणतात खूप दुःख आले तर माझ्या दरबारात ये, माझ्या समोर नतमस्त हो आणि तुझे जे काही दुःख आहे ते मला सांग. माझ्या दरबारात येऊन आदमापूरला आल्यानंतर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, तिथे आल्यानंतर प्रत्येक वेळी जास्त मला तुझे दुःख सांगत बसू नको. कारण मला तुझ्या दुःख आधीच माहीत असतात, तुझे दुःख आधीच ठाऊक असतात. म्हणून प्रत्येक वेळी तुझं दुःख सांगणं थांबव. आयुष्यात तुला कोणती अडचण येत आहे मला सर्व माहीत आहे. फक्त तुझी चूक कुठे होत आहे त्या चुकीला आता तू थांबव. मी तुला यश देण्यासाठी बसलो आहे.
फक्त आता तुला थोडीशी अजून मेहनत, थोडेसे प्रयत्न अजून तुला करायचे आहे. देव म्हणतो ते व्यक्ती भाग्यवान असतात ज्यांना माझ्यापाशी येण्याचे नशीब त्यांना प्राप्त होते. गोष्ट म्हणजे जर तुला माझ्या दर्शनाला यायचे असेल तर तू येऊ शकतो. मात्र दर्शनाला आल्यानंतर तुझे दुःख मला सांगू नको. मला तुझे दुःख आधीपासूनच माहीत आहे. ते दुःख दूर करण्याच्या प्रयत्नात मी आधीच असतो. मात्र तू कोणते तरी नकारात्मक विचार तुझ्या मनात ढवलत असतो. त्यामुळे तुझे प्रत्येक स्वप्न पूर्ण होत नाही. ते स्वप्न अर्ध्यावटच राहत आहेत. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेव. दोष तुझा देखील असू शकतो. एकदा स्वतःला आतून बघ. तुझ्यामध्ये काय कमतरता आहे आणि तुझ्यात कोणती चांगली गोष्ट आहे. एकदा तुझ्या मनातील ती चांगली गोष्ट बघ. नक्की तुला ती सापडेल. कारण देव कधी खोटा बोलत नाही. आज हा संदेश पूर्ण ऐकला असशील तर नक्की तुझ्या जीवनात जे तुला मोठ्या अडचणी येणार आहे त्या अडचणींना तू नक्की सामोरे जाशील आणि त्या अडचणी पूर्णपणे स्वतः नष्ट करशील. देव म्हणतोय तुझ्या जीवनात होत आहे असं इच्छा तुला जगू देत नाहीत आणि तू त्या इच्छेला मरू देत नाहीस. तुझी ती इच्छा पूर्ण करायची असेल तर तुला तुझ्या जीवापेक्षा जास्त मेहनत घ्यावी लागेल. कारण अंत तर केव्हाही होणार आहे. जरा एकदा सर्व सुख बघण्यासाठी पाहण्यासाठी जरा मेहनत करून तर बघ. नक्की मी तुला साथ देईल. जर नेहमी मनामध्ये अंत होण्याच्या गोष्टी बाळगशील तर नेहमी एक गोष्ट लक्षात ठेव. जीवनात काही देखील तू करू शकणार नाहीस. तुझा अंत तेव्हाच होईल ज्या तुझे भविष्य लिहून ठेवले आहे. म्हणून प्रत्येक वेळी इतर विचार न करता तुझे प्रयत्न चालू असू दे. तू नक्की तुझ्या जीवनात यशस्वी होत जातील. कोणतीही अडचण आली तरी तुझ्या मामांना एकदा हाक मारून तर बघ. नक्की तुझा देव, तुझे मामा तुझ्यासाठी धावून येतील. हा संदेश पाहिला असशील तर या संदेशाबद्दल तुझी प्रतिक्रिया कमेंटद्वारे जरूर सांग आणि तुझे मत कमेंटद्वारे सांगितल्यानंतर हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नको. भेटूया असंच एका नवीन संदेशासह. श्री संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं.